हाय हॅलो नमस्कार. आज मी कोलंबी घेतली आहे. ती बघा, ही सोलून घेतली आहे एवढी, आणि ही बाकीची सोलायची आहे. आज मी लाल वाटण घालून कोलंबीचं सार बनवते आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आता ही साफ करायची आहे. ही एक कोलंबी असं ह्याचं हे काढून घेते, डोकं काढून घेते. अर्धी मी साफ करून घेतली आहे आणि अर्धी साफ करायची आहे. ही साल अशी काढायची आणि ह्यामध्ये एक धागा असतो काळ्या कलरचा, तो काढून घ्यायचा. हे बघा, हा असा काढतो, तो काढून घ्यायचा. आणखीन एक दाखवते. हे डोकं काढून घ्यायचं आणि अशी ज्याची वरची स्किन साल असते ती काढून घ्यायची. आणि ह्यामध्ये एक काळ्या कलरचा धागा असतो, तो काढायचा. हे बघा, हा बघा, काढून घेतला. अशीच ही उरलेली बाकीची आहेत, ही एवढी करून घेतली आहे साफ, आणि आता बाकीची आहेत ती उरलेली साफ करून तशा प्रकारे घेते. कोलंबी सर्व साफ करून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे 4 वेळा. त्यामध्ये मीठ घालून घेते, कोकम, हळद पावडर, थोडासा मसाला घालून घेते. आलं लसूण मी वाटणामध्ये टाकणार आहे, तेव्हा आता नाही टाकत आहे. इथे मी अर्धा लिंबू घेतलंय, ते पिळून घेते. लिंबू रसामुळे हे होतं, आपलं वास, उग्रस वास जरा निघून जातो. त्यासाठी इथे मी खोबरं, संकेश्वरी मिरच्या कलरसाठी, धने, तिखट मिरच्या आहेत 4-5, कांदा फोडणीसाठी घेणार आहे, आणि थोडा वाटणात लसूण, आणि हा आल्याचा तुकडा आहे. एवढं सगळं याचं वाटण करते. मी कोलंबीची डोकी घेतली आहे, त्याचा थोडासा ठेचून रस काढून घेणार आहे. त्यामुळे कालवण खूप टेस्टी होतं, एकदम छान ठेचून. मग त्या गाळणीवर गाळून घ्यायचं पाणी. टोप गरम झाला आहे, चमचाभर तेल घालून घेतलं. लसूण मी 2-3 पाकळ्या ह्याच्यात वाटणात पण घातल्या आहेत, आणि बाकीची उरलेली फोडणीला. लसूण भाजून झाली आहे, आता कांदा घालून घेते. कांदा फ्राय झाला आहे चांगला. आता कोलंबी घालून घेते. कोलंबीच्या डोक्याचा रस काढला होता, तो घालून घेते.
कोलंबीचा रस्सा तयार आहे. कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. माझ्या पद्धतीने केलेलं कोलंबीचं सार. किती छान दिसत आहेत कोलंब्या. नक्की करून बघा माझ्या पद्धतीने.